आता लोक सगळे घरात गेले, देवासाठी घ्या. नाथांचं नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ यांचं भारूड घेतो. आके झोळी हाती कमंडल चंद्रगिरी गावामध्ये सर्व पतपाळ ब्राह्मणाच्या घरी मच्छिंद्रनाथ आले. अलख निरंजन, अलख निरंजन. कसा वाटला नो? अलख निरंजन, अलख निरंजन करत आले. आता सर्व पतपाळ ब्राह्मणाची पत्नी सरस्वती बाहेर आली, जोवनी घेऊन आली, सुपतना वाढला, बसायला आसन दिलं, दुःखाचं कारण सांगितलं. मच्छिंद्रनाथाने काय केलं? झोळीतून अंगारा काढला आणि तिच्या हातावर ठेवला. म्हणाले, तुला सूर्यासारखा तेजस्वी पुत्र होईल, रात्री झोपल्यावर यो अंगारो घे. ती म्हणते, काय झोपल्यावर? नाही नाही, झोपायच्या आधी अंगारा घे. आता स्वामी निघून गेले. स्वामी निघून गेल्याबरोबर तिला एकदम आनंद झाला. धावत पळत शेजारणीकडे गेली. शेजारी होते आपले प्रभाकरराव. शेजारी गेली आणि त्या शेजारणीला म्हणते, अगं आमच्या घरी बाबा आलेले त्यांनी मला हा भस्म दिलाय, आता मी आई होणार, आमचं हे बाबा होणार. ती म्हणते, येडी का कुडिया, या भस्माने या विभूतीने जर पोरं होतील तर लोक लग्न कशाला करतील? काय सांगते हे बघा. कोणाच्या तरी नादी लागू नको. अगं हे झोळीवाले, कानफाटे, भोंदू. व मगाशी सांगत होते, म्हणाले गजरात ते काहीतरी पदराचं मी बोललो, त्यांना जरा वाईट वाटलं. अरे तुझ्या पदरात बोललो होते मी. असून दे, काहीतरी थोडंफार मनोरंजन पाहिजे म्हणून बोलायचं. पण काय माहिती आहे आपल्याला, माहिती आहे कार्याप्रसंगी आपल्या बायका साड्या नेसतात. सांगताना कसं वाटतं, कार्याप्रसंगी फक्त नेसतात. आमच्या नाही बाबा, आमच्या कायम नेसतात. आत्ताची पिढी ही संस्कृती विसरत चालली आहे. त्यांना कुठेतरी जाग्यावर आणण्यासाठी आपण या भजनातून प्रबोधन करायचं असतं. ह्याचा अर्थ असा नाही की आपण सरसकट सगळ्यांना सांगतो. पदराचं महत्व काय ते या गजरामध्ये सांगितलंय. असू दे, तुका पदर एवढं का झुमडो काय नाही, असू दे. काय झालं? अगं म्हणाली, नको त्याच्या नादाला लागू नको. हा, हे भोंदू, हे साधू काय करतील, काय सांगते बघा. भोंदू असते साधू, भोंदू असते साधू, त्यांच्या नादी लागू नको. भोंदू असते साधू, त्यांच्या नादी लागू नको.
पळून नेली अगं साधू पोचलेले असतात. हे कानफाटे काय करतात, दिवसभर लोकांच्या घरी फिरतात, बायकांना बघतात, त्यांच्यावरती मंत्र टाकून त्यांना कुत्री करतात, आपल्याबरोबर फिरवतात दिवसभर, आणि रात्र झाली की त्यांना पुन्हा मूळ स्वरूपात आणतात आणि खुशाल उपभोग घेतात. अगं नको त्याच्या नादाला. एवढं ऐकल्याबरोबर तिला एकदम घाम फुटला. धावत पळत गेली आणि तिने काय केलं, कामधेनू घरी आली असा दिली तिला हाकून, धेनू घरी आली असा दिली तिला हातामध्ये परीस आला, दगड समजून फेकून दिला. कामधेनू आली, तिला हाकलून लावली. तशी अवस्था याची झाली बघा. हिने ती विभूती घेतली आणि पळत आणि आपल्या बाजूला, घराच्या बाजूला शेणाची गायरी होती त्याच्यामध्ये टाकली. शेणामधल्या गायरीमध्ये टाकली आणि मग 12 वर्ष, कारण ऋषीने सांगितलं होतं की मी 12 वर्षाने येईल तेव्हा तुझा पोरगा मला दाखव. आता शेजारीने सांगितल्याबरोबर हिला एकदम भीती वाटली. गेली ती गायरीमध्ये टाकली विभूती आणि वरती 12 वर्ष शेणाच्या टोपल्या टाकत होती. म्हशीचं शान, रेड्याचं शान, रेडकाचं शान, बैलाचं. हा मोठा ढी झाला. 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथाला आठवण झाली. ते आले पुन्हा तिच्या घरी आणि काय म्हणताय, अलक निरंजन हाय बाय कुठे हाय बाय म्हणतात, अगं तुझं बाळ कुठे आहे, मला तुझं बाळ दाखव. तेव्हा ती काय सांगते, विभूतीने होती पोर मग लोक करते का लग्न, विभूतीने होती पोर मग लोक करते का लग्न, म्हणून मी विभूती गायरी टाकलीस. अगं कपाळ करंटे वानोटी होतीस, वानोटी राशी
आणि वांजोटी आहे. 3 काळात सांगितलं काय? पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स अँड फ्युचर टेन्स. शाळेत असताना ते सरदेसाई बाई आमका शिकवायचे. अगं म्हणाली किती कपाळ करेल ती तू, हा तुझं नशीबच फुटक. अगं तू वांजोटी होतीस आणि कायम वांजोटी राहणार. बरं झालं ते काय केलीस ती केलीस, पण आधी ती कुठे टाकलीस, ती विभूती कुठे टाकलीस ते मला दाखव. काय म्हणताय? होतीस वांजोटी, राशील वांजोटी, वाशील वांजोटी, वंशाचा दिवा लागणार. गायरीकडे घेऊन गेले. तिने काय केलं बघा, त्यांनी तो सगळा जो शेणाचा ढीग होता तो बाजूला केला आणि जोरात हाक मारली. कोणाला? आतमध्ये जो पुत्र होता 12 वर्ष लपून बसलेला, त्याला हाक मारली. कशी? मच्छिंद्रनाथाने. प्रतापवंता प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसुता गोरखनाथा गायरीतून बाहेर. गोरखनाथ म्हणून त्याला हाक मारली. कारण का? शैनाच्या गायरीमध्ये त्याचा जन्म झाला. गोरखनाथाला हाक मारल्याबरोबर तो 12 वर्षाचं ते बाळ बाहेर आलं. पाहिल्याबरोबर आईला एकदम पाझर फुटला. म्हणाले, अरे पोरा माझ्या जवळ ये. त्याबरोबर तो म्हणतो, अगं तू माझी आई 12 वर्ष माझ्यावरती शेणाच्या टोपल्या टाकत होतीस, तेव्हा तुझी माया कुठे गेली होती? आजपासून आला तुझा माझा काय संबंध नाही. माझं सगळं काय हेच कोण? मच्छिंद्रनाथ. हेच माझे गुरु, हेच माझे पिता, हीच माझी माता, असं म्हणून त्या आईला तिथे सोडलं आणि गोरक्षनाथ निघून गेला मच्छिंद्रनाथांबरोबर. जाता जाता दोघे जण काय करायचे बघा. हा मच्छिंद्रनाथ भिक्षा मागून आणायचा, दोघे जण वाटून खायचे. एकदा असंच झालं, एका ब्राह्मण काकूच्या घरी गेले. ब्राह्मण काकूच्या घरी गेले, त्या ठिकाणी श्राद्धाचं जेवण होतं. कसलं? श्राद्धाचं. काही वेळी आपण श्राद्धाचं समजून आपला लग्नाचं जेवण समजून श्राद्धाच्या जेवणात जात आहोत. मग तेच लोक तरी विचारतात त्यांना नको. मग कोणतरी विचारणार, पाहुण्याला तुम्ही खायचे? आपण सांगायचं मी पोरी करतो. तो म्हणता मेल्या जेवण कसला तरी मी श्राद्धाचं जेवण लग्नाचं. त्याची अवस्था होता बघा. तसा हा गेला आणि दरवाज्यात उभा राहिल्याबरोबर त्या बाईने, ब्राह्मण काकू होती, तिने आणून 2 वडे त्याच्या झोळीमध्ये टाकले.
गरम एकदम खुसखुशीत ते वडे घेऊन तो धावत पळत कसा धावत पळत गेला तो थेट मोगदीसारखा गेला तो थेट आपल्या गुरूंजवळ गेला. आता गुरुजींनी ते वडे पाहिले चांगले ते उडदाच्या पिठाचे वडे खुसखुशीत खाल्ल्याबरोबर गोड लागले. त्याला काय सांगतायत मच्छिंद्रनाथ, अरे बाळा म्हणाला आज 2 आणलास ना, उद्या जा आणि झोळी भरून घेऊन ये. त्याला काय गुरुची आज्ञा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, परत त्या ब्राह्मण काकूच्या घरी गेला आणि तिला काय म्हणतोय, वडे दिलेस काल 2 आज वेग झोळी भरून वडे दिलेस काल 2 आज वेग झोळी घेतलं शिवाय जाणार नाही. झोळी पडेल ते खाव मागशी ते देईन तुला वडे करून दे ग मला. घेतला शिवाय जाणार नाही तुझ्या पायी. आज झोळी भरून दे. माझ्या गुरुजींना आवडले, माझ्या गुरुजींनी वडे मागितले. तो म्हणाला, अरे काय म्हणाला कान फाटे तुम्ही, तुम्हाला नको ती चव हवी कशाला तुमच्या तोंडाला, झोळीत पडेल ते गप गुमान खायचं. एवढं ऐकल्याबरोबर तो म्हणतो, नाही मला वडे दिले नाहीस तर मी इथून जाणार नाही. तू मागशील तर मी तुला देईन, नाही तर मग तुझ्या दारावर डोका आपटून जीव देईन. ती म्हणते, अरे काय हा तुझा हट्ट. अरे पोरा म्हणाला, ही तुझी गुरु श्रद्धा. अरे पोरा ही तुझी गुरु श्रद्धा की तुझ्या पोटाची सोय. मी मागेन ते तू देशील, एवढी तुझी गुरुवर श्रद्धा आहे. अगं मागून तर बघ माय, अगं मागून तर बघ. काय मागितलं तिने, काय म्हणतोय बघा. अरे हट्ट तुझा हा, काय म्हणते ती, अरे हट्ट तुझा हा. काय मागितलं बघा, अरे हट्ट तुझा हा जगा वेगळा, हट्ट तुझा हा जगा वेगळा, दिसली तू भोळा. हट्ट तुझा हा जगा वेगळा, दिसली तू भोळा. तिने बघा, अरे जर तुझ्या गुरुवर, अरे पोरा तुझी जर तुझ्या गुरुवर खरी श्रद्धा असेल तर तुझा डावा डोळा मला दे. त्याने मागचा पुढचा विचार केला नाही कोणी गोरक्षनाथाने. सरळ आपला हात बोटं घातली डोळ्यामध्ये आणि डावा डोळा बाहेर काढल्याने तिच्या हातावर ठेवला. पाहिल्याबरोबर आधी ब्राह्मण बाई ती एकदम विवळली हो, ढसा रडायला लागली. घरात गेली,
टोपलीवर पीठ मळलं. काय पाटलानू? टोपलीवर पीठ मळलं, वडे केले, टोपलीवर आणून त्याच्या झोळीमध्ये ओतले. बघा, धावत पळत ती झोळीवर वडे घेऊन आपल्या गुरुजींकडे गेला आणि गुरुजींच्या पुढ्यात उभा राहिल्यानंतर एका डोळ्यावर हात. गुरुजी म्हणतात, रे बाबा, डोळा काय झाला? डोळा का दाखला? सगळी हकीकत सांगितली काय झालं ते. तेव्हा ते मच्छिंद्रनाथ म्हणतात, अरे ही माझीच सगळी युक्ती होती, मला तुझी सत्व परीक्षा घ्यायची होती. आज तू माझ्या परीक्षेमध्ये पास झालास. मग त्यांनी काय केलं बघा, त्याला सगळ्या विद्या प्रदान केल्या. 52 देवतांचं दर्शन घडवलं. प्रभू रामचंद्र आले, सूर्यनारायण आले, गणपती गजानन आले, 52 देवतांचं दर्शन घडवलं. लय वर्षांनी दर्शन झालं असंच असतं. माका पाटलाचं दर्शन किती वर्षांनी झालं? जीव मागून 52 देवतांचं दर्शन घडवल्यानंतर मग सांगितलं, आता तू त्याला सगळ्या विद्या प्रदान केल्या, साबरी विद्या, मंत्रविद्या, आणि मग त्याला तपश्चर्येला बसवला आणि म्हणाला, मी आता तीर्थयात्रेला निघतो. स्वतः तीर्थयात्रेला मच्छिंद्रनाथ निघाले. जाता 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 वाटेमध्ये त्यांना हनुमंत भेटला. कोण? मारुती राया भेटला. त्याबरोबर मारुती रायाने पाहिल्याबरोबर मारुती राया खुश झाला. काय म्हणतोय बघा, मच्छिंद्रनाथा इच्छा माझी पुरी करा, माझी इच्छा पूर्ण करा. मच्छिंद्रनाथ म्हणतात, कसली रे बाबा तुझी इच्छा? तर म्हणाला, काय झालं, एकदा सीतामाई मला म्हणाली, अरे मारुती राया तू लग्न कर. आता मी आणि लग्न, ब्रह्मचारी मी, म्हणाला कसं लग्न करू? मी धावत पळत प्रभू रामांकडे गेलो आणि प्रभू रामाला सांगितलं. तेव्हा प्रभू राम म्हणाले, तुला सीतामाईने सांगितलं ना, मग काहीतरी करायला हवं. अरे पण तू म्हणाला ब्रह्मचारी, 4 युगात तुला वावरायचंय, तू लग्न कसं करणार? पण काय चिंता करू नकोस, त्या स्त्री राज्यामध्ये जा आणि मैनाकिनीचा संघ कर. तुला डायरेक्ट काही करायची गरज नाही, डायरेक्ट संघ करायची गरज नाही. तू ब्रह्मचारी आहेस. तुझ्या नुसत्या भूभोगकाराने स्त्रिया गरोदर राहतील आणि त्यांच्या पोटी स्त्रिया जन्माला येतील. तेव्हा तू तिथे जा आणि तुझं काम कर. म्हणाला, मी तिथे गेलो पण ती बाई भुकेलेली, कोण? मैनाकिनी. ती मला म्हणते, अरे मारुती राया सगळे प्राणी देव दानव सगळे जण शरीर सुख घेतात, मला कधी? म्हणाला, ते माझ्या होणार नाही, पण तुझी इच्छा मच्छिंद्रनाथ पूर्ण करील. आणि म्हणून तिला मी वचन दिलंय, म्हणून तिथे जा आणि तिची इच्छा पूर्ण कर. मच्छिंद्रनाथ म्हणतो, बघतो आपला बाबडा काय जातो म्हणाला. तर तू सांगतोस तर कसा? आणि गेला होती. ते गेल्याबरोबर ती बाई बिचारी, तिने ओळखलं मच्छिंद्रनाथ आले. ती तर वाटच बघत होती. काय म्हणते बघा, मिठीत ये ना, जवळ ये ना, मिठीत घेलीस, जवळ ये ना, मिठीत घेलीस, सगळ्या तुझ्या काय भयान मोठा मारू.
बरं आता तो काय, तो पण बिचारा त्यात असेच गेला होता. झालं बाबा, दोघांचं मेतकूट जमलं. आपली ती दिवसभर त्याला पानाचा विडा करते आहे, भरवते आहे, त्याच्यावर प्रेम करते आहे. काय अवस्था झाली त्याची बघा. पान विडा खाये मचिंद्र ओठ, पान खाऊन ओठ त्याचे झाले लाल लाल. पान विडा खाये, पान खाऊन ओठ त्याचे झाले लाल लाल. चुंबनाचा हाच गान खान पिन अभावना कशाचा. झाला जसा, झाला जसा बुवा झाला, बुवा झाला, झाला जसा पोपट पिंजऱ्यातला. इश्काचा उपाय खाऊन ओठ त्याचे पान विडा खाये. दोघांचं मेचकूट जमलं आणि काय झालं बघा. जाता जाता होता होता काय झालं, त्या मैनाकिनीला ह्या मच्छिंद्रनाथापासून एक मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं मीननाथ. हा मच्छिंद्रनाथ, हा गोरक्षनाथ आणि त्याचा मुलगा हा मीननाथ. इकडे काय झालं, गोरक्षनाथाने आपली ध्यानधारणा विसर्जित केली. त्याला गुरुची आठवण यायला लागली. गुरुच्या शोधाला निघाला बघा मच्छिंद्रनाथांच्या. वाटेमध्ये जाता 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 त्याला कानिफनाथ भेटला आणि तो कानिफनाथ विचारतोय, कुठे चाललास बाबा, तू कोण. एकमेकाची ओळख करून घेतली. याने सांगितलं, मी मच्छिंद्रनाथांचा शिष्य, माझे गुरु मच्छिंद्रनाथ. तो सांगतो, माझे गुरु कानिफनाथ सांगतोय, माझे गुरु जालंधरनाथ. काय म्हणतोय बघा, कानिफ माझं नाव जालंधरनाथ. गुरु हा देव मानणे आम्ही करतो त्याला प्रणाम. गुरु हा देव मानणे आम्ही करतो त्याला प्रणाम. माझे गुरु जालिंदरनाथ, माझे गुरु असे आहेत. माझे, हा सांगतो माझे गुरु असे आहेत, माझे गुरु. दोघे जण आपापल्या गुरुचं मोठे पण सांगतायत. तेव्हा कानिफनाथ म्हणतो, अरे माहिती आहे रे, कशाला उगाच तुझ्या गुरुचं मोठे पण सांगतो. म्हणे काय ठावा नाही, तुझा गुरु काय आहे तो. अरे तो तिकडे बायकांच्या राज्यात मैनाकिनीच्या प्रेमात अडकलाय. नुसता अडकलाच नाही, त्याच्यापासून तिला एक पोरगा झालाय. आता म्हणाला तो त्याच्यातून सुटत नाही, बाहेर येत नाही. तो म्हणतो, अरे तुझा तरी गुरु कुठे साधे. तो पण म्हणाला तसाच आहे. म्हणाला त्या गोपीचंद राजाच्या आईच्या मागे लागला, म्हणून गोपीचंद राजाने त्याला शेणाच्या आपल्या घोड्याच्या निधीमध्ये गाडून ठेवलाय. तो आता कसला बाहेर येतो. दोघांना समजलं आपले गुरु कुठे अडकले. मच्छिंद्रनाथ तिथून निघाला, उठला आणि आपल्या गुरुच्या शोधार्थ श्रीराज्यामध्ये जायला निघाला. जाता जाता वाटेमध्ये कालिंदीचा फळ त्याला लागला. कोणाचा? कालिंदीचा. हा चांगला पकवाज वाजवणारा होता. काय काय समजले? पकवाज वाजवणारा होता. म्हणून ह्या पकवाजांवर बाबा आपला विश्वास नाही. हा गेला आणि त्या कालिंदीच्या फळामध्ये सामील झाला बघा. कालिंदीकडे गेला. आता चांगलं ती नाचगाणं करणारी तिची ती गँगच होती सगळी. म्हणजे जसा नाचगाण्याचा कार्यक्रम करतात तशी ती गेला आणि ते तिच्यामध्ये सामील कार्यक्रम व्हायला लागले. चांगला हा पकवाज वाजवायचा. एक दिवस स्त्री राज्यामध्ये जायचं होतं. आता स्त्री राज्यामध्ये जायचं म्हटल्यानंतर हा पुरुष एंट्री नव्हती. मग काय केलं, सगळ्या त्या
बायकांनी त्याला पुरुषाला स्त्री बनवलं, स्त्रीचं रूप दिलं, स्त्रीचा वेश घालायला लावला आणि ते तिला घेऊन गेले. बघा कार्यक्रम चालू झाला, समोर मच्छिंद्रनाथ बसले आहेत, ती मैनाकिनी बसली आहे आणि नाच गाण्याचा कार्यक्रम चालू झाला. कसा पकवाजे वाजे धा दिन ता टिटकत गरिगन, पकवाजे वाजे धा दिन ता टिटकत गरिगन, पकवाजे कार्यक्रम चालू झालाय. हा पकवाज वाजवायला पण बाईच्या वेशामध्ये. कोण? गोरक्षनाथ पकवाज वाजवतोय. आता 10 दिन ता टिटक कधी कधी 10 दिन ता टिटक कधी कधी करता करता त्याने काय बोल वाजवला? चलो मच्छिंदर गोरखाया, चलो मच्छिंदर गोरखाया. म्हणाला माझा गोरक्ष इथे कुठेतरी आलाय. आता इकडे तिकडे बघतो, पुरुष कोण दिसत नाही. पकवाजामधून हे बोल त्याने ओळखलं, म्हणाला हा माझा गोरक्षच आहे. जाऊन डायरेक्ट मिठी मारली त्याला. मिठी मारल्याबरोबर सगळ्या बायका धावत आल्या. म्हणाला आपल्या स्त्रीराज्यामध्ये हा पुरुष कोण? सगळ्या जणी त्याला मारायला गेल्याबरोबर आपल्या मच्छिंद्रनाथांनी त्याला अडवलं आणि सांगितलं, आपल्या मैनाकिनीला सांगितलं, आपल्या मुलाचा सांभाळ करायला याला आपण ठेवूया, आपल्या घरी कामाला ठेवूया. हा माझा शिष्य आहे आणि आपल्या मुलाला हा चांगल्या प्रकारे सांभाळेल. झालं बाबा, त्याला कामाला ठेवला. एकदा काय झालं, असं हा फिरता 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 जोराची त्याला पोटात कळ आली. इकडे तिकडे पळतोय. तो म्हणाला गेला, बाबा म्हणाला इथे कुठेतरी काहीतरी घाण करू नकोस, त्याच्या मागून फिरतोय. पण तो पळत 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 आपल्या आईच्या पलंगावर गेला, त्या मैनाकिनीच्या पलंगावर गेला आणि तिथे घाण केल्याबरोबर थोड्या वेळाने ती मैनाकिनी आली. विचारते रे हे कोणी काय केलं? त्यांनी सांगितलं, म्हणाला हा असा कितीतरी मी प्रयत्न केला, ऐकायलाच मागे ना. शेवटी तिने सांगितलं, आता एक काम कर, या सगळ्याला घेऊन जा, हे सगळे कपडे घेऊन जा, त्या पोराला पण त्या नदीवर घेऊन जा, चांगला धू त्याला, चांगला आपण दगडावर सुकल घाल आणि मग म्हणाला सुकवून घेऊन ये. त्याला तेच पाहिजे होतं. गेला, त्या पोराला पहिल्यांदा धुतला, कपडे म्हणाला नंतर धुया.
तंगड्या धरल्या, गार फिरवलं आणि दगडावर आपटला. कसा दगडावरी दगडावरी धरून दगडावरी धरून तंगड्या दोन्ही हात, दगडावरी तंगड्या धरून आपण त्या पोराला ठार केला. पोरगा स्विच ऑफ झाल्याबरोबर त्याला वाळत टाकला आणि घरी आला. ती विचारते म्हणाल माझं पोर कुठे आहे? म्हटलं तू सांगितलीस तसं त्याला चांगला धुतला, आता मनाला वाळत टाकला. आणि या ऐकल्याबरोबर तिने ओळखलं ह्याने काय माझ्या पोराला जिवंत ठेवलेलं नसणार. अरे म्हणाला काय केलं हे तू? माझ्या पोराला तू ठार मारलं, तुला सोडणार नाही, आधी माझ्या पोराला जिवंत करून दे. त्याबरोबर तो म्हणतो तुला जर तुझा मुलगा जिवंत हवा असेल तर माझी पण एक अट आहे, मी तुझ्या मुलाला जिवंत करतो, तू माझ्या गुरुला तुझ्या तुझ्या पाशातून मुक्त कर. झालं. मग तिने काय केलं, त्या मच्छिंद्रनाथाला मुक्त केलं आणि मग याने त्या पोराला जिवंत केलं. आणि परत हे दोघेजण गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ पुढच्या यात्रेला निघाले आणि आमचं भारूड ते संपलं. टाके जोळी हाती कमंडल दीपक बिड मंदिर जय सारे टाळावर येईल ना. चार तर तबला आहे ना. हा चालेल. काय होतं तो आहे ना डगा तबला चार आहे ना रे. दीपक बिन मंदिर जय सारे, दीपक बिन मंदिर जय सारे, हरि